काय झालं? खूप खुश आहेस आज? कारण सगळं माझ्या मनासारखं होतंय. गावात आल्यापासून डोक्याला जे टेन्शन होतं ना, ते म्हणजे तो डॉक्टर. त्यांच्यामुळे 2दा डील कॅन्सल झालं, पण आता तेही टेन्शन गेलं. आता असं वाटतंय सगळं लवकर नीट होईल. संजूने एका नवीन पार्टीला आपली जागा दाखवली आणि त्यांना ती जागा खूप आवडली. ते लवकरच सांगणार आहेत व्यवहारासाठी कधी भेटायचं ते. तू इतकी मेहनत घेतेस, इतकी धडपड करतेस, एक ना एक दिवस सगळं नीट होईल यावर विश्वास बसलाय माझा आता. अशीच आनंदी राहा, खुश राहा. तू खुश असलीस ना की खूप सुंदर दिसतेस. अहो अगं, लाजल्यावर तर अजूनच सुंदर दिसतेस. सोडा तुम्ही ना. अहो तुझ्या चेहऱ्याकडे बघतच राहावं असं वाटतं. तुम्ही ना काहीतरीच काय. अगं खरंच बघतच राहावं असं वाटतं. पहाटे पहाटे साखर झोपेत पडलेलं एक गोड स्वप्न वाटतेस तुम्हाला. या स्वप्नातून बाहेरच पडू नये असं वाटतं. हे डोळे, गालांवरच्या बटा, अहो काय करताय तुम्ही हे? मला क्लासला जायला उशीर होतोय. सोडा ना. सोडतो, पण एका अटीवर. आज तू लवकर यायचंस. एवढे दिवस मी खूप रागराग केला तुझा, तुझ्यावर चिडचिड केली, पण आज खूप प्रेम करावं असं वाटतंय. येशील ना? मी वाट बघेन. हो येईल मी लवकर. तुम्ही तुमची काळजी घ्या. डिंपल, छान काम करतेस की तू. तुम्ही माझं कौतुक करताय माझ्या कामाचं. मुझे तो यकीन ही नहीं हो रहा है. डॉक्टर या बसा. डॉक्टर, तुम्हाला दवाखान्यात बघून लय बरं वाटलं. तुम्ही परत आला त्यासाठी खरंच थँक्यू. अहो थँक्यू कशासाठी म्हणताय? जशी तुम्हाला माझी गरज आहे तशी मला सुद्धा तुमची गरज आहेच आहे. मला समाधान मिळतं पेशंटची सेवा केल्याने, पुण्य मिळतं, आनंद मिळतो. माणसाला आयुष्यात अजून काय हवं असतं? चेहऱ्यावर आनंद आणि रात्री शांत झोप. मला या दोन्ही गोष्टी मिळतात तुमची सेवा केल्यामुळे. आज कळलं सगळं तुम्हाला देव माणूस का म्हणतात ते. डॉक्टर, ऍसिडिटीचा लय त्रास होतोय. तुम्ही हा मोबाईलचा वापर टाळा. मोबाईलमुळे रात्र रात्र जागरण होतं आणि त्यामुळे ऍसिडिटी होते. मी तुम्हाला गोळ्या देतो, त्या घ्या, बरं वाटेल. चालेल. हे सकाळ दुपार संध्याकाळ. किती पैसे झाले डॉक्टर? 500 रुपये. नाही, तुम्ही 50 रुपये द्या. किती? 50 रुपये. फक्त 50 रुपये? हो, तुमचा प्रॉब्लेम फार सिरियस नाहीये. तुम्ही तरुणांनी स्वतःच्या हेल्थकडे नीट लक्ष दिलं ना, हे असे 50 रुपये खर्च करायची वेळ येणार नाही. तुम्हाला सांगतो, आपल्या बॉडीमध्ये इतकी पॉवर असते, असे छोटे छोटे प्रॉब्लेम ती स्वतः रिकव्हर करू शकते. बरं डॉक्टर, येतो. काय झालंय डॉक्टर तुम्हाला? आपको ऐसे देखने की आदत नहीं है मुझे. टिम्पल, मग आता सवय करून घे. म्हणजे मी असाच वागणार आहे. मी लोकांची सेवा करणार आता. ते सेवा बिवाचं ठीक आहे, पण 500 रुपयावरनं डायरेक्ट 50 रुपये, 200 रुपये तरी करायचे. डिंपल, अगं सेवा अशी पैशांमध्ये नाही मोजतायत. मग तेवढे 50 रुपये तरी कशासाठी घेतले? कारण वाड्याचं भाडं द्यायचं होतं म्हणून. आता मी लोकांची सेवा करायचं ठरवलं, त्याचा त्रास तुम्हा लोकांना का? तुम्ही नक्की डॉक्टरच आहे ना?
का ते पिक्चर मध्ये दाखवतात कुठला तरी डुप्लिकेट माणूस डॉक्टर बनून आलाय? तसं नाही ना? डिंपल, अगं मी डॉक्टरच आहे, पण मी बदललो आता. तुमची तब्येत बरी आहे ना डॉक्टर? नाही तर चला आपण कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. हा डिंपल, मला काही झालेलं नाहीये, मी एकदम व्यवस्थित आहे. तू एक काम कर, बाहेर जा, बाहेर पेशंट आले असेल त्यांना आतमध्ये पाठव. जा, या बस. बोला, काय होतं तुम्हाला? चक्कर आली होती, डोकं दुखतंय. बर, ही डॉक्टर नक्की बदलल्यात का ह्यो ह्यांचा काहीतरी प्लॅन आहे? अयो, कसला गोरान भारी दिसतोय मी. होय तर अजून व्हायचा आरशा पुढे थांबला तर आरसाच फुटेल. नाकावली माशी उठते का म्हणे मी लय भारी दिसतोय. तुला काय माहित का मी कसं दिसतोय? आणि आजी ते राहून दे, माझं सोड. तू त्या डॉक्टरांकडे लक्ष दे. काय बी करून त्या डॉक्टरांना ह्या वाड्यातनं बाहेर काढायचं तुला. शनातलं माशी गत किती हाकाला तरी परत इथंच येतोय मोडता. त्या म्हशीला गोचाडे चिटकून बसल्या गत त्या वाड्याला चिटकून बसलाय. आजी माझ्याकडे का एक आयडिया आहे. अरे मग काय मुहूर्ताची वाट बघतोस होय? सांग की लवकर. तू मरून जा. तुझा मुर्दा बशिवला तुझा, तुला घातला डाबऱ्यात, तुझी झाडली बोडकी, मला मारायला सांगतोस होय? माझ्या मरणावर उठलास? अरे तुझ्या पर्यंत कंपाऊंडर परवडला. अगं आजी, तू जर मेलीस का नाही तर मग मी पोलिसांना सांगीन की डॉक्टरांनी आजीला चुकीच्या गोळ्या दिल्या म्हणून आजी मरली. मग पोलीस डॉक्टरांना ह्या वाड्यातनं घेऊन जातेली. तू मर की मग. माझ्या मारणावर उठलास होय? थांब तुझं मडच बसवते. काठी लागल की. अगे मारू नको. अगं मी तुझ्या भल्यासाठी सांगत होतो. माझ्या भल्यासाठी मला मरायला सांगत होतास होय? अक्कल वाटताना काय वगळीला बसला होतास का? एवढं पेलन उगवलं खळ अशी गत आहे तुझी. आत्या, आवा ठेवा बघू. आवा आत्या, बारकी पोरं जमल्यात वाड्यात क्लासला आणि तुम्ही काय मगासपासून शिव्यांचा भडीमार लावलाय व? मंजून ऐकलं तर काय म्हणाल ती? ती काय म्हणतीया? मला समजून घेणारी तेवढी एकटीच व्यक्ती आहे गावात. मी शिव्या देती पण तोंडावर देती. त्या कंपाऊंडर गत तोंडावर गोड बोलून मागणं कुणापत्या नाही काढत. तू जा त्या कंपाऊंडरला भाड्याचा पैसा परत दे आणि निघ म्हणा इथनं वाड्यातनं. वय, आणि आपण उपाशी मरूया. हा, त्या मंजूचं भाड्याचं पैसे परत करायला सांगितलं, आता डॉक्टरांचं सांगताय. मग घर चालवायला कर्जाचा हप्ता फेडायला पैसा कुठं आणायचं वा? तुमचं दागिनं ऐकून? खबरदार, त्या दागिन्याला हात लावला असतात. नाही ना खपत तुम्हाला तुमच्या दागिन्याला हात लावलेलं? तसं मला बी खपत नाही तुम्ही घरातल्या व्यवहारात मध्ये पडलेलं. त्यामुळे हितनं पुढं डॉक्टर आणि माझ्या व्यवहारात मध्ये पडू नका तुम्ही. मंजूचं सहन केलं मी, पण आता नाही करणार. काय करणार आहेस ग तू? माझा वाडा आहे आणि तुम्हाला नसल पटत ना तर निघा इथं वाड्यातनं. आमची टाप नव्हती सासू पुढे बोलायची आणि तुझं तोंड लय चुरू चुरू चालतंय का? तो कंपाऊंडर एक दिवस लावल भिकेला तेव्हा उघडताल तुमचं डोळं. राजाच्या बायकोला भिकाचं डोळं आणि हांतरून सोडून बोलला लोळ. लागली मला सांगायला माझ्या व्यवहारात पडू नका. मंजू दीदी आली. मंजू दीदी आली. मंजू दीदी आली. अरे शुभंकर, हळू. किती जोरात पळतोयस? धडपडशील ना. अगं तू लय भारी शिकवती ना म्हणून. अभ्यासाचं फारच मनावर घेतलेस तू. स्मार्ट बॉय. मंजू दीदीला गुड मॉर्निंग कसं नाही म्हणलो. उभा राहा. गुड मॉर्निंग मंजू दीदी. गुड मॉर्निंग. बसा खाली. आज मी तुम्हाला बालकवींची एक सुंदर कविता शिकवणार आहे. हिरवे हिरवे गाल गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.
म्हणजे ते? काही नाही. निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान, अजूनी जागी फुलराणी ही, आज कशी टाळ्यावर नाही, लागे ना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला. कशी वाटली कविता? आवडली ना? हो. मग आता तुमचं पुस्तक काढा आणि कविता पाठ करा. तुला रामाचं वरदान एक मुखान. नाम्या, ए नाम्या, बोल की. इकडे घे, इकडे 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 ये. अरे काय मुका घेतो का आता? ए तुझा मुका कशाला घेईन मी? दारू न पिताच दुकानावर बसलाय सर. अर लका 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 ही म्हणजे असं झाले अंगाला माती न लावताच कुस्ती खेळल्यागत झाले. का रे स्टॉक संपला आहे तुझा? हा ए अरे स्टॉक चिक का रे? दारू सोडली. ए तू दररोज दारू पिलास का नाही? मग म्हणतोस दारू सोडली आणि दुसऱ्या दिवशी आता फुल अँड फायनल सोडली. आता फक्त रातच्याला घेणार, दिवसा बाटलीकडे बघणार सुद्धा नाही. ए माकडा, दिवसा पी नाहीतर रात्री पी, दारू पोटातच जाणार ना. अरे रातच्याला मंजू नसते ना बघायला, मंजू बोलली म्हणून दिवसाची सोडली आपण. तुझ्या तर नंतर बघतो तुझ्याकडे. संजय, ए संजय, आता इकडे 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 बोल की रे बाजा. संजय, त्या दिवशी पोलीस स्टेशनात तू वकील घेऊन आलास, मंजूला सोडवलंस. मला काय सुधारलं नसतं का? तू इतकं भारी म्हणजे भारी काम केलंयस का नाही? मैत्रीत कुठं भारी हलका असतं वैर भाज्या. अरे ती लहानपणाची मैत्रीण आहे माझी, इकडे एकटीच आहे. मग तिला मी मदत करणार नाही तर कोण करणार? आता तिच्या जमिनीसाठी धडपडतोय. लवकरच डील फायनल होईल बघ. हो दे बाबा, हो दे. तशी बी तिला पैशांची गरज आहे. कुठली पार्टी आहे? आपल्या बाजूच्या गावचं सुरेश पाटील, लय मालदार पार्टी आहे. सुरेश आप्पा जमीन बघितल्या पसंत केली, घासाघीस नाही काय नाही, लगेच व्यवहार करून टाकू म्हणलं. आता फक्त कागदोपत्री व्यवहार बाकी आहे. अरे मग करून टाक की लवकर. ह्या कामात तुला कुठली बी आणि कसली बी मदत लागली का नाही आम्हाला सांगायचं. सांगायचं म्हणजे सांगायचंच. हा बरं येऊ का? वाईच घाईत आहे जरा. हा चालतंय. अरे मारतोयस कशाला? एवढ्या दोस्तीच्या नात्याने मी तुला सांगितलंस, कधी मला होंगून विचारलं नाहीस. आणि त्या मंजूनं सांगितलं की लगेच लगेच ऐकायला लागलायस बरं. हा अरे तिने लईच पोटतिडकीनं सांगितलं बघ, आणि एवढ्या पोटतिडकीनं ती कुणाला बी सांगत नाही. आता डॉक्टरच घे. मी ऐकलं होतं की मंजूची जमीन डॉक्टर घेणार होते, पण आता आपण काय ऐकलं? सुरेश पाटील घेणार आहे. म्हणजे अरे नसेल जमला त्यांचा व्यवहार, त्यात काय एवढं? अरे तसं नाही, मला आहे ना यात काहीतरी गडबड वाटते. मला माहिती काढायला पाहिजे बघ. ए नाम्या, माहिती नंतर काढ, आधी तुझ्या गिरायकाकडे बघ जरा, नाही तर तुझ्या मॉल मध्ये माल शिल्लक राहायचा नाही. ए चिन्या, सत्य असत्य, गुड. साधारण असाधारण, रसिक अरसिक, रुंद अरुंद. काही झालेलं नाहीये काका, तुम्ही काळजी करू नका. मुळात काका तुम्ही घाबरू नका. माणसाचा स्वभावच असतो, म्हणजे एखाद्या आजाराबद्दल त्याला कुठून कळालं, वाचलं, ऐकलं तरी त्याला असं वाटतं की तो आजार मलाच झालाय. पास नापास, आवड नावड. तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझ्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये काही पोस्टर्स लावले होते, ते आजारीपणाची लक्षणं वगैरे असतात ते वालं. तर एका पेशंटने ते पाहिलं आणि तो पेशंट माझ्याकडे आला. मला म्हणाला की डॉक्टर ते सगळी लक्षणं माझ्यात दिसून येत आहेत. आता ते पोस्टर गरोदरपणाचं होतं. आता बोला. अहो काय बोलणार डॉक्टर? अहो जगात एखादा जर रोग झाला तर तो मलाच झाल्यासारखा वाटतोय, आणि ह्याची शंका काढायसाठी डॉक्टरकडे जावं लागतंय. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं,
म्हणून तर आलो तुमच्याकडे. बरं, इथून पुढे तुम्हाला काहीही झालं, काहीही जाणवलं तर तुम्ही बिना संकोच माझ्याकडे या, म्हणजे आपल्याला त्यावर उपचार करता येईल. तुमचं लय उपकार झालं डॉक्टर. अहो माझी भीतीच घालवून टाकली तुम्ही. अहो माझं कामच आहे ते काका. तुम्हाला एक गंमत सांगतो, माणसाचे अर्धे आजार त्याला वाटणाऱ्या भीतीतूनच निर्माण होतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त आजार त्याने मनातून भीती काढून टाकल्यामुळे बरे होतात. त्यामुळे तुम्ही मनात भीती ठेवू नका. नाही ठेवणार डॉक्टर आता भीती. अहो एवढा काळजी करणारा डॉक्टर मी पहिल्यांदाच बघितलाय. अहो तुम्ही खरंच देव माणूस आहे. बरं येऊ का? या. सभ्य असभ्य शुद्ध अशुद्ध डिंपल, बीपी फारच लो झालाय तुमचा. शुगरचाही त्रास असेल तुम्हाला. घरनं काही खाऊन पिऊन आलाय की नाही? बाजूच्या गावात आली या, गाडी चुकल म्हणून बिन खाताच आली. बर, या गोळ्या काही खाल्ल्याशिवाय घेऊ नका आणि जाता जाता काहीतरी खा, नाहीतर चक्कर येऊन पडाल. हो डॉक्टर, तुमचं पैसे किती झालं? मी मागितलेत का पैसे तुमच्याकडून? त्या पैशात जाताना काहीतरी खा, बरं वाटेल तुम्हाला. आणि काळजी घ्या. डॉक्टर, मी तर लय ऐकलं होतं तुमचं लय गुण येतो या. अख्ख्या तालुक्यामध्ये तुमचीच जास्त फी आहे. ती इतरांसाठी. मी तुमच्याकडून पैसे नाही घेणार आणि तुमच्याकडून तर नाहीच नाही. डॉक्टर, आजपर्यंत तुमच्याबद्दल ऐकलं होतं, पण आज अनुभव घेतला बरं का. खरंच तुम्ही देव माणूस आहात. काय झालंय डॉक्टर तुम्हाला? हे नौटंकी बंद करू. मला नाही सगळं तुमचं वागणं भगवान झालंय. जरा वाईच माणसात या की, आधी सारखं वागा जरा. डिंपल, आता कुठे मी माणसात आलोय अगं. मला पेशंटची सेवा केल्याने समाधान मिळतं. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. हे कर्म करत राहिल्याने मला आनंद मिळतोय. तुला सांगतो, खूप शांत वाटतंय, हलकं वाटतंय. आणि तुमचं हे सगळं बघून माझं डोसकं जड झालंय. तुम्ही जर पेशंट कडनं असं पैसे घ्यायचं बंद केलं ना, तर माझा पगार द्यायला बी पैसे उरायचं नाही तुमच्याकडं. सॉरी डिंपल, गडबडीत तुला सांगायचंच राहून गेलं. मी तुझे पैसे आधीच साईडला काढून ठेवले. तू मेहनत करतेस, त्याचा मोबदला तुला मिळालाच पाहिजे. पैशाचं राहू दे डॉक्टर. तुमचं काय चाललंय ना, मला काहीच कळना झालंय. अहो सरडा बी एवढं रंग बदलत नाही ना, एवढं तुम्ही रंग बदलताय. तुमच्या अशा वागण्यापायी तुम्ही स्वतःचं बी नुकसान कराल आणि माझं बी. नाही होणार डिंपल, तुझा पगार तुला दर महिन्याला मिळत राहील. हो डॉक्टर, मी पगाराचं नाही बोलते. आपण काय ठरवलं होतं, उसके बारे में बात कर रही हूं मी. सॉरी डिंपल, पण आता माझ्याकडनं त्या कामाची अपेक्षा ठेवू नको. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा मला अजिबात नकोय. माणूस जन्माला आल्यानंतर काय घेऊन आला होता आणि जाताना काय घेऊन जाणार आहे? मग कशाला पैशाची हाव? हे बघ, तुला जास्त पगाराची नोकरी हवी असेल तर तू दुसरीकडे नक्की जॉब कर, पण चुकीच्या मार्गाने पैसे अजिबात कमवू नकोस. हा, याने तुलाच त्रास होईल. बस झालं डॉक्टर. मला आज दवाखान्यात नाही तर एखाद्या बाबाच्या मठात आलंय ना, असंच वाटायला लागलंय. अगं, आयुष्य म्हणजे एक मठच आहे. मग त्या मठात आहे ना, तुम्हीच प्रवचन करत बसा. मला नाही ऐकायचं तुमचं प्रवचन. यांच्यावर कोणी लिंबू फिरवलाय? काहीच असं वागून सगळ्यांवर लिंबू फिरवतात. काहीतरी गडबड नक्कीच आहे.